नमस्कार मित्रांनो, मी गौरव आणि तुम्हाला जर्मनीच्या नवीन किस्स्याबद्दल सांगतो. इथे आम्ही पाणी पिल्यानंतर किंवा काही कोल्ड्रिंक पिल्यानंतर पाण्याची आणि प्लास्टिकची बॉटल फेकत नाही. कारण की तिचे आम्हाला इथे 25 सेंट म्हणजे लगभग इंडियातले 27 ते 28 रुपये एका बॉटलचे मिळतात. तर आज तुम्हाला तेच मशीनचं दाखवतो आहे सीन, की ह्या मशीनमध्ये सगळ्या बॉटल्स टाकायच्या एक एक करून आणि मग नंतरून त्या सगळ्यांचे एक रिसिप्ट मिळते. ते आपण काउंटरवर दिले तर आपल्याला पैसे पण मिळतील किंवा तुम्ही त्या बदल्यात कोणत्या वस्तू पण घेऊ शकतात. तर आज आम्ही हे सगळं जमा करायला आलेलो इथं. एक हप्त्याभराचे आमचे रेड बुल्स, कोल्ड्रिंक्सच्या पाण्याच्या बॉटल्स हे सगळं काही त्याच्यामध्ये आम्ही टाकतो आहे. ह्याला जर्मनीची फांड सिस्टम असे म्हणतात, ज्याच्यामध्ये ते आपल्याकडनं जेव्हा आपण स्टार्टिंगला हे सगळ्या बॉटल्स परचेस करतो ना, तेव्हा ते आपल्याकडनं 0.25 सेंट हे एक्स्ट्राच कलेक्ट करतात. पण जेणेकरून काय होतं, मग ह्या 25 पैसे वापस मिळण्यासाठी आपण हा कचरा रस्त्यावर फेकत नाही. याचा मागचा मेन उद्देश हा आहे की याचं रिसायकलिंग प्रॉपरली होतं. सो अशी सिस्टम माझ्या मते इंडियात पण आपण चालू केली पाहिजे. कारण की याच्यामुळं काय होईल, रस्त्यावर जो प्लास्टिक बॉटल लोक फेकतात पाणी पिऊन झाल्यानंतर किंवा कोल्ड्रिंक पिऊन झाल्यानंतर, यावर संपूर्णपणे आळा बसेल आणि पर्यावरणाला याचा फायदा होईल. चला मित्रांनो, नेक्स्ट एपिसोडला भेटूया.